and he continues to work more for the patient segment. So this is the entire OT team which has worked relentlessly for more than 13 hours. Non-stop they have worked in the interest of the patients and to achieve this wonderful thing. Oh, sir. नऊच्या आसपास 13-13.5 तास लागले. पेशंट्स तसे सगळे 60-70च्या वरचे होते पेशंट्स. तर युजली कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंटला होतं. आम्ही 2 दिवस आधी ॲडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं. कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं. नहीं पूरे महाराष्ट्र के पेशेंट है. लोकल भी कुछ है लेकिन सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाड़ा, आउटसाइड ज़्यादा है. नहीं है ऑपरेशन स्कीम मध्ये नाही आहे सर. स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण. खर्च 1.5 ते 2 लाख येतो. पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात येते पेशंट. सर वाटपेन सेम ऑपरेशन होतं सर. सेमच होतं. नागरिकांना काय मेसेज देणार ऑपरेशन की म्हणजे नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता. ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय. तर असं कुठेही जायची गरज नाही. औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता है, इतने ज़्यादा हो सकते हैं. तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात होतंय, इतक्या वर्षापासून होतंय. तर अवेअरनेस फेब्रुवारी 2025 कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत. आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जनने एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे. झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली. ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलं आहे. पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. रुग्णांचाही धन्यवाद. रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत. त्यातले काही चालायला लागलेले आहेत. 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात. हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे. सर्व 42च्या 42 शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहे. यातल्या 11 पेशंटचे आम्ही 2 गुडघे केले आणि 20 पेशंटचे 1 गुडघे केले. असे टोटल 42 गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये केलेले आहे.